नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेग्नन्सी या स्टडी करणार आहोत. याच्या अगोदर आपण फर्टिलायझेशन, क्लिवेज, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन हे स्टडी केलं होतं. तर इम्प्लांटेशन, फर्टिलायझेशनच्या नंतर 7व्या दिवसात होते इम्प्लांटेशन. आफ्टर द फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन ऑकर 7th डे आफ्टर द फर्टिलायझेशन. नंतरची प्रोसेस गॅस्ट्रुलेशन आणि त्याच्यानंतर आहे प्रेग्नन्सी. तर गॅस्ट्रुलेशनमध्ये डिफरंट टाईप ऑफ द सेल्सचं अरेंजमेंट आणि त्याच्यापासून एम्ब्रिओचं कशाप्रकारे हे प्रोग्रेशन होते, डेव्हलपमेंट होते. आणि याच्यामध्ये बघा, प्रेग्नन्सीमध्ये ऑर्गॅनोजेनेसिस जे असते बॉडीमध्ये, डिफरंट टाईप ऑफ द ऑर्गॅन हे फॉर्म होतात. तर ते आपण आज स्टडी करणार आहोत. तर प्रेग्नन्सी म्हणजे त्याला जेस्टेशनसुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल ॲज अ जेस्टेशन. तर प्रेग्नन्सी म्हणजे कंडिशन कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओ इनसाइड द युट्रस और एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम काय, युट्रसची वॉल आहे, युट्राईन वॉल म्हणतात त्याला. आणि एंडोमेट्रियममध्ये हे एम्ब्रिओ कॅरी होते. तर प्रेग्नन्सीचा पिरियड आहे, प्रेग्नन्सी पिरियड बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ अ एग अप टू पार्च्युरेशन. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर तर पार्च्युरेशनपर्यंत जे पिरियड असते त्याला प्रेग्नन्सी म्हणतात. पिरियड ऑफ द प्रेग्नन्सी इन अ ह्युमन लास्ट फॉर 280 days काउंटेड फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल. तर लास्ट पॉइंट इज pregnancy period approximately 9 months divided into 3 trimester of a 3 month. तर हे जे प्रेग्नन्सी पिरियड आहे हे 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड झालेलं आहे आणि प्रत्येक ट्रायमेस्टर हे 3 महिन्याचं आहे. तर आता फर्स्ट ट्रायमेस्टर हे आपण स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ द प्रेग्नन्सी, फर्स्ट ट्रायमेस्टर कशाला म्हणतात? फर्टिलायझेशन अप टू 12 वीक. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 12 वीकपर्यंत म्हणजे 3 मंथ जे ट्रायमेस्टर असते त्याला फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतात. टाईम ऑफ मोस्ट रॅडिकल चेंज इन अ मदर अँड एम्ब्रिओ. तर मदर आणि एम्ब्रिओमध्ये चेंजेस होतात, त्याला रॅडिकल चेंजेस म्हणतात. आणि न्यूट्रिएंट रिसीव, सेकंड पॉईंट आहे, न्यूट्रिएंट रिसीव एम्ब्रिओ फर्स्ट टू 4 वीक डायरेक्टली फ्रॉम एंडोमेट्रियम. तर एंडोमेट्रियमपासून हे न्यूट्रिएंट रिसीव करते 2 4 वीक, फर्स्ट टू 4 वीकपर्यंत. मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस ऑफ अ फर्स्ट ट्रायमेस्टर. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ द ऑर्गॅन्स जे असतात ते फॉर्म होतात. एंड ऑफ 8 week major structure found in an adult are formed in an embryo in a rudimentary form. तर रुडिमेंटरी फॉर्ममध्ये जे मेजर स्ट्रक्चर ऑर्गॅन जे निर्माण झाले ते रुडिमेंटरी फॉर्ममध्ये निर्माण होतात एंड ऑफ 8 week फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. फोटस कॅन ओपन माउथ अँड फिस्ट. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये फोटस माउथ आणि फिस्ट, हे आहे फिस्ट, याला ओपन करते असं, क्लोज ओपन. प्रोजेस्टेरॉन बिकम अ हाय. तर याच्यामध्ये जे कार्पस ल्युटियम असते हे प्रोजेस्टेरॉन प्रोव्हाइड करते फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्ये कार्पस ल्युटियमचं डिजनरेशन होते, म्हणजे डिस्ट्रॉय होते. मदर एक्सपिरियन्स सिकनेस, नोझिया, वॉमिटिंग अँड मूड स्विंग. तर याच्यामध्ये हे सिकनेससुद्धा मदर एक्सपिरियन्स करू शकते. तर आता सेकंड ट्रायमेस्टर स्टडी करणार आहोत. सेकंड ट्रायमेस्टर इट इज अ पिरियड फ्रॉम 13th to 26 week and in that period रॅपिड ग्रोथ ऑफ फोटस. म्हणजे फोटसची याच्यात रॅपिड ग्रोथ होते. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ग्रोथ जी झाली
त्याच्यापेक्षा जास्त सेकंड ट्रायमेस्टरमध्ये होते. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन, तर याच्यामध्ये ब्रेनचं डेव्हलपमेंट होते. कार्पस ल्युटियम डिटेरियोरेट मीन्स डिस्ट्रॉय, तर कार्पस ल्युटियम याच्यामध्ये डिस्ट्रॉय होतो. प्लासेंटा टेक ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन विच मेंटेन द प्रेग्नन्सी, तर प्लासेंटा याच्यामध्ये फॉर्म होते सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करून प्रेग्नन्सीला मेंटेन करण्याचं काम करते. अँड अल्ट्रासाउंड सोनोग्राफी ॲट 18 to 20 वीक शो द बेबीज ग्रोथ अँड पोझिशन, तर अल्ट्रासाउंड सोनोग्राफी हे जे टेक्निक आहे तर याच्यामध्ये 18 to 20 वीकमध्ये आपण बेबीची जी ग्रोथ आहे आणि त्याचं पोझिशन हे याच्यामध्ये आपण बघू शकतो. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बेबीज मुवमेंट कॅन बी इझिली फेल्ड बाय मदर, तर मदरला बेबीची जी मुवमेंट आहे हे आहे ना सेकंड ट्रायमेस्टरमध्ये समजते. हेड हॅज अ हेअर आयब्रो अँड आयलॅशेस ॲपियर, तर हेडवर हेअर वगैरे फॉर्म होतात, आयलॅशेस अँड आयब्रो हे बेबीजच्या बॉडीमध्ये फॉर्म होतात सेकंड ट्रायमेस्टरमध्ये. तर आता थर्ड ट्रायमेस्टर हे स्टडी करणार आहोत आपण. थर्ड ट्रायमेस्टर इट इज अ पिरियड बिटवीन 27th वीक टिल द पार्च्युरेशन. 26 पर्यंत काय असते सेकंड ट्रायमेस्टर असते आणि 27च्या नंतर जे थर्ड ट्रायमेस्टर स्टार्ट होते पार्च्युरेशनपर्यंत म्हणजे डिलिव्हरीपर्यंत. फोटस ग्रो 3 to 4 kg इन अ वेट, तर फोटसचे इथं ग्रोथ होते, वेट गेन करते फोटस. आय ओपन्स, फोटसची आहे ना आईज जे डोळे असतात हे ओपन होतात थर्ड ट्रायमेस्टरमध्ये. फोटस ग्रो, युट्रस एक्सपांड अराउंड इट, तर युट्रसचं याच्यात एक्सपांड होते युट्रस. मदर ॲबडोमिनल ऑर्गॅन कॉम्प्रेस लिडिंग टू फ्रिक्वेंट युरिनेशन, मदरचे ऑर्गॅन कॉम्प्रेस होतात त्याच्यामुळे फ्रिक्वेंट युरिनेशन, डायजेस्टिव्ह ब्लॉकेज अँड स्ट्रेन बॅक मसल, तर हे प्रॉब्लेम येते याच्यात. डायजेस्टिव्ह ब्लॉकेज होतात आणि बॅक मसल म्हणजे पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो याच्यात. एंड ऑफ द थर्ड ट्रायमेस्टर फोटस बिकम फुल्ली डेव्हलप रेडी फॉर द पार्च्युरेशन, तर हे जे थर्ड ट्रायमेस्टर आहे याच्या शेवटी एंड ऑफ द ट्रायमेस्टर फोटसचं हे फुल्ली फॉर्म होते फोटस रेडी फॉर द पार्च्युरेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.